एकंदरीतच काय तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच पाहायला मिळते। जरांगेंना आश्वासन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक संपन्न होईल। नगरमध्ये सकाळी विखे पाटील उदय सामंत यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता विखे पाटील सामंत जरांगेंची भेट घेणार आहेत। सरकारला मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखता येणार का? याआधी मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेल्या जरांगेंना रोखण्यास सरकार यशस्वी झाले होते। मात्र जरांगे यांच्या मुंबईत येण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने आज ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। जरांगे यांच्या मुंबई येण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे खरं तर आज ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। सकाळी 11 वाजता अहिल्यानगर या ठिकाणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची शिष्टाई पाहायला मिळत आहे। खरं तर मनोज जरांगे यांना खरं तर समजवण्याचा पुन्हा एकदा सरकारच्या वतीने प्रयत्न केला जाईल। याआधी देखील मनोज जरांगे यांना समजवण्यात आलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।